तर याच सद्भावना रॅलीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। तर हाच नारा होता देशमुख कुटुंबियांचा। आम्ही सद्भावना जशी जोपासली तेच त्यांनी पायटून दिलेलं आहे। ज्या पद्धतीने आम्ही लढलो, ज्या पद्धतीने आमचा संयम ढळू दिला नाही आणि जो उद्देश आहे माझा की मला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला गावाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच सद्भावनेतून हा संदेश बीड जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या राज्यभर जायला पाहिजे अशी म्हणजे असं कामं केलेले आहेत समाजामध्ये। त्यांना सद्भावना हा विषयच खूप समजायला अवघड आहे, कारण का सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांना गायडन्स दिलेलं आहे, गाईडलाईन दिलेले आहेत आणि वाईट करणे हेच त्यांना खरं तर शिकवलेलं आहे। पण असं वाटतं की काँग्रेसच्या या सद्भावना रॅलीतून तो संदेश दिला जातोय जो तुम्ही देण्याचा प्रयत्न करता। संदेश तर आम्ही मागच्या 3 महिन्यापासून दिलेला आहे, परंतु आता तो कसा घ्यायचा, कसा आत्मसात करायचा आणि कसा त्याच्या आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा, सदुपयोग, हे खूप म्हणजे आज मानवतेची जी हत्या झाली आहे, जी माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, त्याच्यामध्ये जो न्यायासाठी उचललेलं पाऊल जे देशमुख कुटुंबियांनी होतं त्यामध्ये आज पूर्ण म्हणजे मसा जो गाव नाही तर आज पूर्ण या लढ्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे। तसंच त्या लढ्यामध्ये एक छोटंसं पाऊल म्हणून ही सद्भावना यात्रा काढलेली आहे। काय वाटलं तुम्हाला की या घटनेमध्ये सद्भावना जोडण्याची गरज आहे, सद्भावना टिकवण्याची गरज आहे? निश्चितच पुढच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये अशा काही घटना घडू नयेत आणि त्यांना आळा बसावा यासाठी ही रॅली महत्वाची अशी वाटते मला। फक्त न्याय पाहिजे मला, आता काहीच दुसरं न्याय। जसं माझ्या भावाला तरसून मारलं तसं त्यांना मारावं, फाशी सुद्धा नाही, जन्म टेप सुद्धा नाहीये, हे सगळ्यांनी मिळून त्यांना मारावं, आमच्या हवाली करावं त्यांना, नाही सगळ्यांची छतीच आहे आता। सगळ्याची इच्छा आहे आमची, त्याला फाशीची शिक्षा द्या, आमचा हात जोडून विनंती।